हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हराभरा कबाब दाखवणार आहे, एकदम हॉटेलसारखाच। चला तर बघू मग। इथे मी हे वाटाणे घेतले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथे हिरवे हरभरे घ्यायचे आहे। हे मी सोलून हिरवे हरभरे टाकले आहे त्याच्यात। नंतर आपल्याला याच्यात पालक भाजी घालून घ्यायची आहे। याला व्यवस्थित बॉईल होऊन द्यायचं। एक उकळी येईपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं। नंतर गॅस बंद करून आपण याला चाळणीत काढून घेणार आहोत। याचं पाणी गाळून घेऊ आपण आता। आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। आपण आता याला बारीक करून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊ। याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालून घेऊ, अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ आणि याला बारीक करून घेऊ आपण। तर बारीक झालेला आहे। आपण एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे। इथे मी आता एक उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला किसून पनीरही घ्यायचं आहे। तर आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे। 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला भाजलेलं बेसन पीठ 1 वाटी घालायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं। आता 1 चमचा आपण याच्यात मीठही घालून घेणार आहोत। आपण आता याच्यात मीठ घालून घेऊ 1 चमचा। व्यवस्थित मिक्स करायचं। हा डो जर थोडासा पातळ झाला असेल तर याच्यामध्ये तुम्ही अजून भाजून डाळीचं पीठ घालू शकता। गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यावर तेल लावून घेणार आहोत आणि आपल्याला लगेच कबाब बनायला घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता। आता असे कबाब बनवून घ्यायचे। थोडंसं हाताला तेल लावायचं। हाताला तेल लावल्यामुळे असे व्यवस्थित बनतात ते सगळे कबाब। आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती आपल्याला काजू लावून घ्यायचे आहे। मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती याला खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा, कमी तेलामध्येच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत, गोल्डन होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत। खूप छान चव लागते, एकदम हॉटेलसारखीच। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मुलांना पण खूप आवडतात। तर तुम्ही हे सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। आपण आता याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला।